तर जसं की तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलेच असेल की आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत. आपण आजच्या डिजिटल युगामध्ये स्मार्टफोन सर्वजण यूज करतच असतो. नाही. माझ्या मते असा एकही जण नसेल की जो स्मार्टफोन यूज करत नाही. आणि त्या स्मार्टफोनमध्ये आपण सर्वजण व्हॉट्सअप हे यूज कंपल्सरी करतच असतो. व्हॉट्सअप हे असं कोणीही नसेल की ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे आणि व्हॉट्सअप नाही त्याच्या मोबाईलमध्ये. तुम्हाला एकही भेटणार नाही असा. आणि त्या व्हॉट्सअपमध्ये आपल्याला खूप सारे कॉन्टॅक्ट, आपले मित्र मैत्रीण किंवा आपले ग्रुप्स हे वगैरे असे असतात. समझ रहे हो ना. त्यामध्ये तुम्हाला एखाद्याने मेसेज केला आणि तो मेसेज लगेच डिलीट केला तुम्ही न वाचताच, तर आपल्याला मनात एकच प्रश्न पडतो, त्याला तो मेसेज काय असेल, काय लिहिलेलं असेल त्या मेसेजमध्ये. असे खूप सारे प्रश्न आपल्याला आपल्या मनामध्ये पडतात. पण तो मेसेज काय आपल्याला वाचता येत नाही कारण तो तिकडून डिलीट केलेला असतो. याच्यावरच सोल्युशन मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्ही टेक्निकल सूरजला सबस्क्राईब केलेले आहेत. तर तुम्ही सबस्क्रायबर केले नसेल तर आत्ताच सबस्क्रायबर करून घ्या. कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो, ते पण मराठी भाषेतून. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि ते WAMR असे लिहून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशनचा लोगो बघून घ्या तुम्ही. असा लोगो आहे. यावरती ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायची आहे आपल्या मोबाईलमध्ये. मी ऑलरेडी इन्स्टॉल करून घेतलेली आहे कारण तुमचा वेळ नको वाया जायला. इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर सगळ्या परमिशन द्यायच्या आहेत ॲप्लिकेशनला. ॲक्सेप्ट, इनेबल, इथे ऑल नोटिफिकेशन ॲक्सेस हे चालू करायचं आहे, अलो करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. त्यानंतर ग्रँड परमिशनवरती क्लिक करायचं आहे, अलो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप इथे सिलेक्ट करायचं आहे. हे तुम्ही यामध्ये जे ॲप्स दिलेले आहेत त्या सर्वांनी तुम्ही डिलीटेड ॲप्स, मेसेज किंवा व्हिडिओ असतील जे काय असेल ते तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला व्हॉट्सअपच बघायचं तर व्हॉट्सअप टिक करून घेऊया इथे आणि अलो करायचं आहे. अलो केल्यानंतर यूज दिस फोल्डर यावरती क्लिक करायचं आहे. इथे यूज दिस फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आणि अलोवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. एवढं केल्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला जो कोणी व्हॉट्सअपला मेसेज करेल आणि तो डिलीट मेसेज करेल तो मेसेज तुम्हाला इथे दिसून जाईल. तुम्हाला मी दाखवतो. मी माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या दुसऱ्या नंबरला मेसेज करतो. मी असे मेसेज केलेले आहेत. हे बघा मेसेज आपल्याला आलेले आहेत वरती. आता हे मेसेज मी इकडून डिलीट करतो. डिलीट फॉर एव्हरीवन. आता हे मेसेज मी डिलीट केलेले आहेत. आता ते आपल्या दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये जाऊया. व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही 8:20ला मी मेसेज केला होता आणि ते मेसेज डिलीट झालेले आहेत. 8:20ला मी मेसेज केला होता. तुम्ही यामध्ये पण बघू शकता 8:19ला म्हणजे 1 मिनिटाचा डिफरन्स आहे. तर आपल्याला मेसेज दिसत नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे, ते इन्स्टॉल केलेले ॲप ओपन करून घ्यायचे आहे WAMR आणि यामध्ये डिलीट केलेले मेसेज आपल्याला इथे दिसून जातील. या बघा माझ्या नंबरवरती समोरच्यांचे मेसेज केले होते हे आलेले आहेत बघा इथे. हाय टेक्निकल सूरज हेच मी मेसेज केले होते तुमच्या समोरच केले होते मेसेज. तर तुम्हाला नाही वाटलं फेक आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल नक्की. तर अशा प्रकारे तुम्ही डिलीट झालेले मेसेजसुद्धा पाहू शकता. तर अशा प्रकारच्या टिप्स अँड ट्रिक्स समजण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.